आजचा कायदेशीर प्रश्न, बीएनएस मध्ये महिलांसाठी असा कोणता नवीन बदल करण्यात आला आहे जो तुम्हाला माहित नाही? उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पूर्वी आयपीसी मध्ये अनेक गुन्ह्यांसाठी तरतुदी होत्या, पण बीएनएस 2023 मध्ये महिलांच्या संबंधित काही बाबी अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत. बीएनएसच्या सेक्शन 69 मध्ये फसवणूक करून सेक्शुअल इंटरकोर्स या संदर्भात स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. फॉर एक्झाम्पल, लग्नाचं खोटं आश्वासन देणं, स्वतःची ओळख लपवून किंवा खोटी माहिती सांगून संबंध ठेवणे किंवा इतर फसव्या मार्गाचा वापर करून संमती मिळवणे अशा परिस्थितींचा कायदेशीर विचार केला जाऊ शकतो. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. जेव्हा विश्वास फसवणुकीने मिळवला जातो तेव्हा त्याचा परिणाम फक्त कायदेशीर नसतो, तर तो मानसिक, भावनिक आणि सामाजिक आयुष्यावरही होतो. आजचा कायदेशीर प्रश्न इथेच संपतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या मते हा बदल महिलांच्या संरक्षणासाठी पुरेसा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या आजच्या कायदेशीर प्रश्नात बीएनएस सिरीज पार्ट 4 सोबत. अशाच कायदेशीर कन्सेप्टसाठी मला फॉलो करायला विसरू नका.